शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. आजच्या मनासाठी देवाचे वचन योहानाचा 3 अध्याय वचने 14 ते 17. योहानाचा 3 अध्याय वचने 14 ते 17. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता, तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण या सकाळी योहानकृत शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि त्याची 14 ते 17 वचनं वाचलेली आहे. आणि या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त निकेदम बरोबर संभाषण करत आहे. आणि हे जे संभाषण आहे हे स्वर्गीय जीवनाविषयी आहे. स्वर्गीय जीवन कोणाला प्राप्त होईल याविषयी आहे. आणि म्हणून या पवित्र वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या निकेदमला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती पहिली गोष्ट म्हणजे विश्वास. येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाच्या द्वारे आपल्याला स्वर्गीय जीवन मिळणार आहे. कारण या ठिकाणी 16वं वचन सांगतं की परमेश्वराने, त्या पवित्र परमेश्वराने संपूर्ण मानवजातीवर प्रीती केलेली आहे, प्रेम केलेला आहे आणि त्याचा पुत्र या संपूर्ण मानवजातीसाठी पाठवला. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे, त्याला स्वर्गीय जीवन मिळणार आहे. आणि येशू ख्रिस्त निकेदमला ही गोष्ट समजवत आहे की सार्वकालिक जीवन कसं मिळणार आहे. आणि त्या सार्वकालिक जीवनासाठी देवाची जी योजना होती की देवाने संपूर्ण मानवजातीवर प्रेम केलं, प्रीती केली आणि त्याचा पुत्र या जगामध्ये पाठवला. आपण 17वं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी वचन सांगतं की देवाने आपल्या पुत्राला
जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवलं. जगाचे तारण करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या पुत्राला पाठवलं. जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे ना. जर प्रभू येशू ख्रिस्त हा न्याय करण्यासाठी आला असता, तर कोणीही जिवंत मनुष्य त्याच्या समोर न्यायी ठरला नसता किंवा टिकला नसता. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. मी आणि तुम्ही देखील पापी आहोत. मला आणि तुम्हाला तारणाऱ्याची गरज होती. मी आणि तुम्ही आपल्या बुद्धीने, आपल्या कौशल्याने, आपल्या सामर्थ्याने पापांची क्षमा मिळवू शकत नव्हतो. आणि म्हणून जी दैवी योजना परमेश्वराने केली त्याच्या पुत्राला या जगामध्ये पाठवण्यासाठी, आणि तो मनुष्याचा पुत्र म्हणून या जगामध्ये आला. त्यांनी मानवी देह धारण केलं आणि देह धारण केलेल्या त्या येशू ख्रिस्तावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा आहे. आणि त्या पापांची क्षमा मला आणि तुम्हाला मिळावी म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा. आणि विश्वास ठेवण्याच्या द्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन सांगतं की देवाने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला जगाचा न्याय करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं, जगातील लोकांना पापांची क्षमा मिळावी, परत त्यांना देवाजवळ येता यावं म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि त्याच्याद्वारे, त्याच्यावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे माझ्या प्रियांनो आपलं तारण झालेलं आहे आणि आपल्याला स्वर्गीय जीवन मिळालेलं आहे. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, खरोखर तो आमचा प्रेमळ पिता आहे आणि आमच्यावर तू प्रेम केलं. तुझा एकुलता एक पुत्र या संपूर्ण जगासाठी दिला, यासाठी की आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून स्वर्गीय जीवन प्राप्त करून घ्यावं. तुझ्या प्रीतीबद्दल तुझे उपकार स्तुती करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. नका मान पाह्या जगाचा, तयार आम्ही होऊया. शोधाती मेंढरे जी कळपात नाही, तयार त्यांना करूया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन आमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.